लहानाची मोठी होताना बघितलं की आता प्रतिस्पर्धी म्हणून उभी राहणारे बघायला हिंमतच असावी लागते. चल निघूया आपण. काय झालं, जायचं नाही तुला स्पर्धेला? स्पर्धेला नाही, माऊला चेअर करायला जायचं आहे. शेवटी तुला तुझी चूक कळली, हे फार छान झालं. हुशार आहेस तू, शहाणी आहेस तू. फक्त आमच्या बरोबर राहा, सगळे एकमेकांना साथ देत पुढे जाऊ. चल. बरं ठीक आहे, तू सगळी व्यवस्थित केलीस ना तयारी? रिक्षा पकड. हो मी रिक्षा बघ. हा ईश्वर. रिक्षा. हा नाही, येतोच आहे मी, आता निघालोच इकडून. हा हॅलो. काय रे, काय झालं? पक्या बाय, अहो ही ती पोरगी नाहीये, ती कोणतरी भलतीच पोरगी दिसते. वाट कोणाची बघतोय? ती तर ती. उचल तिला आधी, घेऊन ये इकडे. ठीक आहे. नाही, आता संयमी बरोबर मी जातोय. हा आजोबा, ती रिक्षा पकडली मी तिकडे बसते. येतो, तू बस बस. अरे संयमी तिकडे रिक्षा. आजोबा, संयमी काय काय झालं आजोबा? तिला घेऊन गेले. संयमीला? संयमीला घेऊन गेले आता. रिक्षा कोण घेऊन गेलं पण? मला माहिती, पण कोणती गुंडासारखे दिसत होते, घेऊन गेले बहुतेक. अरे पण काय आपण पोलिसांकडे जाऊया. क्या फोन कधी उचलत? अरे भैरवीला उचलायचं होतं ना, संयमीला उचल. जाऊ दे, सोड. जे काय करायचं ते मी करतो. ठेव. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, ओ इन्स्पेक्टर साहेब, माझी नात, ओ माझ्या नातीला घेऊन गेले, माझ्या डोळ्यासमोर घेऊन गेले. हो. काय झालं मला नीट कळेल का? नाही नाही, आजोबा मी सांगतो. इन्स्पेक्टर साहेब, संयमी यांची नात तिला रिक्षातनं घेऊन गेले, गुंड दोन पळून आमच्या घरासमोरनं घेऊन गेले. आजोबांनी पाहिलं, आम्ही तिथे लगेच आलो, त्यांनी सांगितलं आणि लगेच तुमच्या समोर घेऊन आलो. प्लीज तिला वाचवा, काहीतरी करा. मी तुमची कंप्लेंट नोंदवून घेतो, मग सांगतो पुढे काय करायचं ते. शिंदे, आजगावकर साहेब, कंप्लेंट नोंदवून घेतली आहे. बर, पुढे काही कळलं की आम्ही कळवू तुम्हाला. तुम्ही या, तुम्ही घरी घेऊन जा ना. थँक्यू. थँक्यू साहेब. आजोबा आपण जाऊयात. ए चला रे.
मी स्पर्धकांना विनंती करते की त्यांनी आपल्या आपल्या जागी बसून घ्यावं. आपण प्रोग्राम सुरू करतोय. तर आज आपल्या स्पर्धेचं बक्षीस आहे तब्बल 10 लाख रुपयांचं. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आपल्या आजच्या जजेसची नावं सुद्धा तुम्हाला माहितीच असतील ना. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या एरियाच्या नगरसेविकांचं, माननीय गौरीताई कामदार यांचं. जोरदार टाळ्या. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊन जाऊ दे आपल्या दुसऱ्या जजचं, श्री मनीष रिसबुडे यांचं. जोरदार टाळ्या. टाळ्या. आणि आता तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. आपले तिसरे जज हे तुम्हा सगळ्यांच्या अगदीच ओळखीतले आहेत. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या स्नॅक्स अँड स्वीट चेनचे ते ओनर आहेत. ओळखलं? टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात माननीय राजन सुकटणकर सरांचं. या सर, प्लीज. टाळ्या होऊन जाऊ दे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कॉम्पिटिशनच्या विनरला सुकटणकर सर एक स्पेशल सरप्राईज गिफ्ट देणार आहेत. ते म्हणजे त्यांच्या रेस्टॉरंट चेन मध्ये एंट्री आणि बरंच काही. मी सरांना विनंती करते की सरांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आणि आपली स्पर्धा सुरू होतीये फक्त 5 मिनिटांमध्ये. संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आपल्या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. मात्र सगळ्या स्पर्धकांनी पदार्थ बनवायचा एकच, आणि तो म्हणजे दहीत्री. गेल्या 100 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये दहीत्री नावाचा हा गोड पदार्थ बनत आलेला आहे. आणि जो स्पर्धक हा पदार्थ कमीत कमी वेळात बनवून दाखवेल तोच ठरेल आजच्या कॉम्पिटिशनचा विजेता. अनिश, संयमी आणि बाबा अजून कसे नाही आलेत? हे बघ, यू डोंट वरी. येतील ते. तू आत्ता स्पर्धेवर कॉन्सन्ट्रेट कर. अरे तुला जिंकायचं आहे. तू शांत राहा. डोंट वरी, येतील ते. काम डाऊन, काम डाऊन. मी जरा कॉल करून येते त्यांना. अगं, संयमीला जर का शोधत असेल तर तू येणार नाहीये. संयमी येणार नाहीये. तुला तिला शोधायला जावं लागेल. आणि नाहीतर ती तुला यानंतर कधीही दिसणार नाही. काय? माझ्या विरुद्ध जर काही बोललीस तर तिकडे संयमीच्या जीवाचं काय होईल मला माहित नाही. त्यामुळे जा, संयमीला शोध. संयमी महत्वाची की स्पर्धा तू ठरव. ऑल द बेस्ट. आजोबा, पाणी घ्या. मामा, मामा, मी आपल्या CCTV आता चेक केलं. त्याच्यात ना आमच्या एरियातला तो बाबू आहे ना, पक्याचा माणूस, तो रिक्षात होता.
त्यानंच आपल्या संयमिताईला पलवून नेले बघा. हा बोल भैरवी. संयमीला पक्याच्या माणसाने उचलून नेलंय. हा मी पोलिसात कंप्लेंट केली आहे. कुठे निघालीस तू? अनिश मी जायला हवंय आता. कुठे जायचंय तुला? अनिश पक्क्याच्या माणसांनी संयमीला किडनॅप केलंय. आपण जायला हवंय तिथे. चल. What? पक्क्याच्या माणसांनी? पण तू तिथे जाऊन काय करणार आहेस? हा? तिथे तर निलिमा आत्याने गेलं पाहिजे. तुझ्यासाठीच पत्र आलं होतं ना ते. एक काम कर, तू तिथे जा म्हणजे तो संयमीला सोडेल. हे सगळं यासाठी नाहीये. हे सगळं मला इथनं दूर नेण्यासाठी चाललंय. त्याच्यामुळे मी तिथे जायला हवंय. अगं हे बघ भैरवी, तू शांत हो. हा, हे बघ आपल्याला कॉम्पिटिशन जिंकायची आहे ना, पैसे मिळवायचे तुला. असं नको करू. पैशाचं काय करू मी जर समाज सापडली नाही तर? अनिश मला जावं लागेल. आणि तू सुद्धा माझ्यासोबत येतोय. चल. भैरवी मी कुठे येणार नाही. मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये भैरवी. नको येऊस. मी चालली आहे. अगं भैरवी बाप्पा काळा माय बाई.